अजितदादा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो तो म्हणजे पिंपरी चिंचवड मधील विकास। हा विकास म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचा पाया रोवणारा रोल मॉडेल आहे असं म्हणायला हरकत नाही। पिंपरी चिंचवड मधील रस्ते, उड्डाणपूल, अत्याधुनिक सुविधांचे दवाखाने, खेळाडू घडवण्यासाठी बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची निर्मिती, संत शिल्प, नाट्यगृह तसेच पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी बनवत येथील उद्योगाला मिळवून दिलेली चालना आणि कोट्यवधीची उलाढाल असणारी एक सक्षम अर्थव्यवस्था आज अजितदादांमुळेच उभी राहिली आहे। एखाद्या शहराचा असा नियोजनबद्ध विकास, त्याचा योग्य आराखडा निर्माण करणं इत्यादी गोष्टीपाठी मेहनत फक्त अजितदादांचीच आहे। लाडकी बहीण यासारख्या विषयाला हाताळताना हातावर पोट असलेल्या महिलांना अधिक सक्षम बनवण्याकरता अजितदादांनी आखलेली साचेबद्ध योजना असेल, हिंजवडी सारख्या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न एका बैठकीत मार्गी लावून देणे असेल, सर्वांगीण विकासाचा ध्येय ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ते प्रत्येक शासकीय यंत्रणेकडून अचूक कार्य करून घेणं असेल, या सर्व कार्यामधून महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर व प्रगतीपथावर नेऊन ठेवणाऱ्या राजकारणातल्या उमद्या व बाणेदार व्यक्तिमत्व असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांना जन्मदिनाच्या लक्ष शुभेच्छा। आपल्या लाडक्या अजितदादाला भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा लवकरच पूर्ण व्हावी ही आम्हा कार्यकर्त्यांची गणरायाचरणी प्रार्थना। काम करत आलोय, काम करत राहू।